ग्रामसेवक या पदाविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यात आपण या पदासाठी पात्रता काय लागते, पगार काय असतो, प्रमोशन कुठपर्यंत होतो तुमचं, परीक्षा पद्धती काय असते, निवड प्रक्रिया, शैक्षणिक अर्हता काय लागते, वयोमर्यादा काय लागते, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहेत तर ते डिस्कस करणार आहोत। तुम्हाला देखील भविष्यात ग्रामसेवक या पदाविषयी तयारी करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आता लक्षात घ्या, ग्रामसेवक पदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत, नवीन पॅटर्न नुसार बदल झालेले आहेत। म्हणून तुम्ही जर एखादा जुना व्हिडिओ बघत असणार तर त्याच्यामध्ये मे बी इन्फॉर्मेशन आताही बदललेली असू शकते। का बदललेली असू शकते? कारण की आता ग्रामसेवक या पदाला आता ग्रामसेवक नाही म्हणत, त्याचं नाव आता बदललेलं आहे। त्याचं नाव असणार आहे आता ग्रामपंचायत अधिकारी। म्हणजे भविष्यात तुम्हाला हे ग्रामसेवक हे नावच बघायला मिळणार नाही, त्याच्याऐवजी ग्रामपंचायत अधिकारी हेच नाव जे आहे तर ते त्याला आता असणार आहे। मित्रांनो, तुम्ही देखील आगामी 75,000 पदभरतीमध्ये सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच जी आहे तर ते आपण लॉन्च केलेली। आगामी येणारी कुठलीही सरळ सेवा परीक्षा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला या बॅचचा फायदा जो आहे तर तो नक्कीच होणार आहे। म्हणून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते नक्की एनरोल करू शकतात। एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा। तसेच आपले जे दिलेले नंबर्स आहेत 8888996116 याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता। चला तर आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी बघूया। बघा, ग्रामसेवक या पदाची जर ओळख पाहिली, तुम्ही जर ग्रामपंचायत मध्ये गेले तर एकदा पहिला जो अधिकारी तुम्हाला तो भेटतो तो म्हणजे ग्रामसेवक, आणि तुमचे सगळे काम हे ग्रामसेवकाकडेच अडकून असतात। जर कोणी मीटिंग मध्ये गेलं असेल तर तिथे ग्रामसेवक महत्वाचा असतो, त्याच्यानंतर जे ग्रामसभा होते तिथे पण ग्रामसेवकच महत्वाचा असतो। म्हणजे हा ग्रामीण शासनाचा एक सर्वात शेवटचा दुवा असतो जो जनतेला सरकारशी कनेक्ट करण्याचं काम जो आहे तर तो ग्रामसेवक करत असतो। म्हणजे ग्रामपंचायत काम करणारा एक महत्वाचा अधिकारी, ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणारा अधिकारी आणि लोकशाहीतील सर्वात खालच्या थराची आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी असणारा कर्मचारी म्हणजे ग्रामसेवक। आणि पंचायत राज यंत्रणेचा मूळ घटक जो आहे तर तो त्यालाच मानलं जातं। ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक नेमकं काय असतं? जेव्हा जाहिरात येते ना तर त्या जाहिरातीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक असा उल्लेख असतो। ऍक्च्युअली हे दोन्ही सारखेच असतात। सुरुवातीला जेव्हा तुमची निवड होते तर त्यावेळी तुमची कंत्राटी ग्रामसेवक म्हणून निवड होत असते। 3 वर्ष तुम्हाला नियमितपणे सेवा द्यावी लागते आणि या 3 वर्षामध्ये तुम्हाला तुमचं वेतन पण वेगळं असतं, जे वेतन आपण पुढे डिस्कस करणार आहोत। आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नियमित ग्रामसेवक या पदावर जे आहे तर तिथं रुजू करण्यात येतं। याच पद्धतीची प्रोसेस जर आपण पाहिली तर शिक्षक सेवकांसाठी असते। 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना पुन्हा शिक्षक म्हणून घेतलं जातं। कृषी सेवकाचं पण सर्व्हिस कंप्लीट केल्यानंतर त्यांना कृषी सहाय्यक म्हणून जे आहे तर ते रुजू केलं जातं। तर अशा पद्धतीची प्रोसेस जी आहे तर ती अनेक डिपार्टमेंटमध्ये आहे। आता याच्यासाठी जर एखाद्या उमेदवाराला फॉर्म भरायचा असेल तर त्याच्याजवळ काय शैक्षणिक पात्रता असली पाहिजे किंवा ग्रामसेवक या पदासाठी नेमका फॉर्म कोण भरू शकतो बघूया। तिथे काय म्हटलं बघा, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असली पाहिजे। बघा इथं काय म्हटलेलं आहे, HSC म्हणजे काय, 12वी किती, 60% गुण, त्याच्यापेक्षा जास्त गुणांसह तुम्ही तिथं पास पाहिजे। पुढे किंवा शासन मान्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे काय, इंजिनिअरिंग डिप्लोमा, किती वर्षाचा, 3 वर्षाचा, 3 वर्षाचा, बघा 3 वर्षाचा अभ्यासक्रम, किंवा शासन मान्य समाज कल्याणची पदवी म्हणजे BSW पाहिजे त्याच्याजवळ, किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती। संगणक हाताळणी वापरण्याबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालय वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील। आता हे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, तुमचा मे बी अजूनही व्यवस्थित ते कन्फ्युजनच होत असतील। बघा, ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर एक पर्याय काय आहे की तुम्ही 12वी पास पाहिजे। 12वी पास कशी पाहिजे, 60% गुणांचं, कोणत्याही शाखेचं इथं बंधन नाही आहे। हे नसेल तर और काय आहे याला की तुमचा डिप्लोमा पाहिजे इंजिनिअरिंगचा 3 वर्ष, आता याला काही पर्सेंटेजची अट नाही। हे नसेल तर 10वी पाहिजे
प्लस ऍग्रीचा डिप्लोमा असतो आपला 2 वर्षाचा, तो पाहिजे 2 वर्ष, और BSW ची पदवी पाहिजे. तर तुम्ही इथं फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. लक्षात घ्या बघा 4 पर्याय आहेत. एक 12वी वाले उमेदवार देऊ शकतात, डिप्लोमा वाले उमेदवार देऊ शकतात, 10वी प्लस ऍग्री डिप्लोमा वाले देऊ शकतात आणि BSW वाले. तर हे सगळे उमेदवार जे आहे तर ते फॉर्म इथं भरू शकतात, हे फॉर्म भरू शकतात. पुढे संगणक अर्हता काय की MSCIT लागते, म्हणून तुमच्याजवळ MSCIT नसेल तर MSCIT काढून घ्या. समजा तुमची पदावर निवड झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला आणखी 2 वर्ष दिली जातात MSCIT प्रमाणपत्र काढण्यासाठी. परंतु माझी अशी रिक्वेस्ट असेल तुम्हाला की तुम्ही आत्ताच MSCIT प्रमाणपत्र जे आहे तर ते काढून घेणं गरजेचं आहे. पुढे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागते. आता हे प्रतिज्ञापत्राची PDF येते, जेव्हा आपला फॉर्म येतो त्याच्यासोबत एक PDF येते, ती PDF तुम्हाला भरून अपलोड करायची असते. त्याला काही कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन ते काढण्याची गरज पडत नाही. पुढे नेमकं आता वेतन किती असतं लक्षात घ्या. सुरुवातीला जेव्हा तुम्ही कंत्राटी ग्रामसेवक म्हणून 3 वर्ष सेवा करतात त्यावेळी तुम्हाला मानधन दिलं जातं किती, 16,000 रुपये. आधी हे फक्त 6,000 रुपये होतं, नंतर नुकतंच हे आता 2023 मध्ये वाढलेलं आहे. 16,000 रुपये तुम्हाला दरमहा भेटते, त्याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा भेटत नाही, ना DA TA HRA काहीही भेटत नाही. 16,000 रुपये फिक्स तुमच्या अकाउंटला येतात. कधी 3 वर्षापर्यंत. 3 वर्षाची सेवा तुमची सेवा कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुमची वेतन श्रेणी असणार आहे S8. मग 25,500 ते 81,100 एवढी तुमची वेतन श्रेणी असणार आहे. जर आपण इन हँड कॅल्क्युलेशन केलं तर सगळ्या गोष्टी जोडून तर तुमचं 40,000 प्लस जे आहे तर ते वेतन भेटतं. पण ते कधी 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला ते वेतन जे आहे तर ते मिळत असतं. वयोमर्यादा जर पाहिली लक्षात घ्या, 18 वर्ष तुमचे पूर्णच पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. पण कुठल्याही प्रवर्गातून तुम्ही असा. ओपन प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षाची मॅक्सिमम एज लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तर ते फॉर्म भरू शकत नाही. जे कोणी मागासवर्गीय असतील, या मागासवर्गीयामध्ये OBC येतात, SC येतात, ST येतात, NT येतात, सगळ्या काही. तर हे 43 वर्ष वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष वयाची अट आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना 45 अशी वयाची जी आहे तर ती अट आहे. पुढे तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात आणि ग्रामसेवक पदासाठी ही सर्व कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यकच आहे, नाहीतर तुम्हाला रिजेक्ट देखील केलं जाऊ शकतं. पहिलं आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे घोषणापत्र, जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात तर त्यावेळी भरून देतात ते ठीक आहे. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, मग याच्यामध्ये आपली 10वी असेल, त्याच्यानंतर आपली 12वी असेल, ज्यांचा डिप्लोमा असेल तर त्यांना डिप्लोमा प्रमाणपत्र, गुणपत्रक सगळं घेऊन जावं लागतं. वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, मग याच्यामध्ये तुम्ही EWS पाहिजे. राखीव प्रवर्गातून निवड झाल्यास तुम्हाला जात प्रमाणपत्र लागतं. जात वैधता प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी नसले तरी चालतं, पण 6 महिन्याच्या आत निवड झाल्यानंतर तुम्हाला ते काढावं लागतं. पुन्हा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागतं, ज्या वर्षात तुम्ही फॉर्म भरलाय त्या वर्षाचं. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग असल्याचा पुरावा लागतो. माजी सैनिकांना माजी सैनिक असल्याचा पुरावा लागतो. जे कोणी खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना देखील त्यांचे संबंधित प्रमाणपत्र हे लागतात, तरच ते फॉर्म इथं भरू शकतात. तसेच महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणून अजूनही कोणी जर डोमिसाइल सर्टिफिकेट काढलं नसेल तर त्यांनी डोमिसाइल सर्टिफिकेट हे तयार ठेवा. पुढे आता हे नेमकं प्रमोशन कसं होतं लक्षात घ्या. नवीन नियमानुसार प्रमोशन मध्ये थोडा बदल झालेला आहे, म्हणून तुम्ही युट्यूबवर जर जुने व्हिडिओ बघत असाल तर त्यांच्यामध्ये मे बी माहिती आता चुकीची होऊन जाईल, कारण की ते आता नियम बदललेले आहेत. नियम कधी बदललेले आहेत बघा, 24 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून आलेलं हा GR होता. या GR नुसार आता ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे दोन्ही पद आता मर्ज करून एक नवीन पद तयार करण्यात आलेले आहे. त्याला नाव ठेवलेले त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी. आधी ग्रामसेवकाचंच प्रमोशन होत होतं, ग्राम विकास अधिकारीला आता ते होणार नाही. आता डायरेक्ट ते पद जे आहे तर ते रद्द करण्यात आलेले. हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी हे पद रद्द करून आता ग्रामसेवकाला ग्रामपंचायत अधिकारी म्हटलं जाईल. आणि या अधिकारीचं प्रमोशन नेमकं कसं असणार आहे या GR नुसार आपण पाहणार आहोत. बघा प्रमोशन काय होणार आहे की सगळ्यात आधी पहिले जे 10 वर्ष तो कंप्लीट करणार आहे, पहिले 10 वर्षानंतर त्याचं प्रमोशन होणार आहे विस्तार अधिकारीवर, आणि त्याचं पेमेंट डायरेक्ट S14 वर होऊन जाणार आहे. सुरुवातीला S8चं पेमेंट असणार आहे ना, त्याच्यानंतर S14 वर त्याचं पेमेंट होईल 38,600 ते 1,22,800 एवढं त्याला वेतन मिळणार आहे. पुन्हा आणखी 10 वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर जेव्हा सुरुवातीला जॉईन झाला, फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की 2025 मध्ये जॉईन झाला, तर याचे 10 वर्ष म्हणजे काय की 2035 मध्ये तो काय होणार आहे, विस्तार अधिकारी होणार आहे. पुन्हा 2050
45 मध्ये तो त्याला आणखी एक प्रमोशन मिळणार आहे. काय प्रमोशन मिळणार आहे? गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारीचं S15 ची वेतन श्रेणी आहे. 41,800 ते 1,32,300 एवढं त्याला वेतन भेटणार आहे. पुन्हा आणखी 10 वर्षानंतर म्हणजे काय की 2055 मध्ये त्याला आणखी एक प्रमोशन भेटेल आणि ते सगळ्यात शेवटचं प्रमोशन असेल ते म्हणजे विकास अधिकारीचं, गट विकास अधिकारी. तो काय भेटणार आहे? गट विकास अधिकाऱ्याचं त्याला प्रमोशन भेटणार आहे. S20 ची वेतन श्रेणी असणार आहे 56,100 ते 1,77,500 म्हणजे खूप जबरदस्त त्याला पेमेंट. म्हणजे एमपीएससी देऊन जो इतक्या मोठ्या लेवलचा अधिकारी जातो S20 म्हणजे खूप मोठं तुम्हाला वेतन श्रेणी भेटत असते. म्हणजे तुम्हाला 3 प्रमोशन 10-10 वर्षाच्या टप्प्याने 3 प्रमोशन जे आहे तर ते आता ग्रामसेवक मध्ये बघायला मिळतील. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की मी ग्रामसेवक म्हणून का जॉईन करावं, तुम्ही पंचायत सिरीज पाहिले असेल त्याच्यामध्ये जो जितू भैया असतो तो काय विचार करतो की अरे माझे मित्र तर आयटीत निघून गेले, मी तर इथेच राहिलो. पण जितू भैयाला सांगू इच्छितो की जितू भैया महाराष्ट्रात दर 10 वर्षांनी तुमचं जे आहे तर ते प्रमोशन होतं आणि 10 वर्षांनी 30 वर्षांनी तुम्ही जेव्हा रिटायरमेंटला येतात तुमच्या आयटी मित्रापेक्षा तुमचं पगाराचं वेतनही जास्त असतं आणि तुमचा मान आणि तुमचे हातात पॉवर जे आहे तर ती देखील जास्त असते. परीक्षा पॅटर्न नेमका कसा असतो लक्षात घ्या. याचा परीक्षा पॅटर्न हा मागील जो 2023 मध्ये झालेला होता त्याच्यानुसार आपण जाणून घेणार आहोत. बघा, मराठी भाषेवर 15 प्रश्न येतात, इंग्रजी हा विषय असतो त्याच्यावर 15 प्रश्न येतात, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न येतात, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न येतात आणि एक टेक्निकल सब्जेक्ट असतो तो पण मी पुढे सांगतो तुम्हाला. असे 40 प्रश्न म्हणजे किती? 100 प्रश्नांचा तुमचा संपूर्ण पेपर असतो. हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 2 तास दिलेला असतो. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो म्हणजे 200 गुण असतात आणि या 200 गुणांनुसारच तुमची निवड आणि तुमचा कट ऑफ जो आहे तर तो लागत असतो. आता या 200 गुणांच्या आधारे काय होतं, जसं तुमची कॅटेगरी, तुमचे प्रवर्ग, समांतर आरक्षण याच्यानुसार एक जाहीर यादी लागते आणि या 200 गुणांपैकी ज्याला जास्तीत जास्त गुण असतात त्याची निवड जी आहे तर ती होत असते. याच्यामध्ये पुढे आता अभ्यासक्रम पाहूया. फॉर एक्झाम्पल मराठीचा जर अभ्यासक्रम पाहिला, मराठीमध्ये काय काय घटक विचारले जातात बघा. शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मणी व्याकरण, उतार्यावरील प्रश्न हे विचारलं जातं. सेम पॅटर्न जो आहे तर तो याचा आहे, इंग्लिशचा आहे. इंग्लिशची जी लेवल आहे तर ती 12वी लेवलचं तुम्हाला इंग्लिश विचारलं जाणार आहे. मराठी पण 12वी लेवलचं विचारलं जाईल. जनरल वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड यूज अँड कॉम्प्रिहेन्शन विचारलं जाईल. पुढे बौद्धिक चाचणी ती पण 12वी लेवलची विचारली जाणार आहे. सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. पुढे आहे अभ्यासक्रम जर पाहिला, सामान्य ज्ञानचा अभ्यासक्रम पाहूया. बघा, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्रांचे संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास. तर हा संपूर्ण तुमचा सिलेबस असणार आहे. आता जे काही तांत्रिक प्रश्न मी तुम्हाला आता सांगितले होते की 40 प्रश्न विचारले जातात, तर या 40 प्रश्नांसाठी हा संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे. अभ्यासक्रमाचं डिटेल डिकोडिंग जे आहे येणाऱ्या कालावधीत तुम्हाला आपल्याला याच इग्नाइट ॲग्रीकॉस या चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आता सबस्क्राईब करून घ्या. बघा, हा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तर तो असणार आहे. अशा पद्धतीने आपण ग्रामसेवक या पदाविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेतली. तुम्हाला ग्रामसेवक पदाविषयीची कोणती माहिती अजून बाकी असेल, जी जाणून घ्यायची असेल, कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इग्नाइट ॲग्रीकॉस हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही जर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ती बॅच उपलब्ध आहे, ती तुम्ही नक्की जॉईन करू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.